उपवास म्हटलं की सगळ्यात आधी आठवणारी गोष्ट म्हणजे साबुदाण्याची खिचडी. पण काही लोक ॲसिडिटी होते म्हणून साबुदाण्याची खिचडी खायला टाळाटाळ करतात. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही कधी साबुदाण्याच्या खिचडीला नाही म्हणणार नाही. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये. इथे मी 1.5 वाटी साबुदाणा घेतला आहे. आता याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर त्यावर पावडर वगैरे लावलेली असते, ती निघून जाते आणि साबुदाणाही चिकट होत नाही. यामध्ये 3-4 चम्मच पाणी टाकून हा साबुदाणा आपण 2 तास भिजवायला ठेवूयात. लक्षात ठेवा, जास्त पाणी टाकायचं नाही, नाहीतर साबुदाणा चिकट होतो. मी इथे छोटे छोटे 2 कच्चे बटाटे घेतले. त्याची साल काढून त्याला बारीक बारीक कट करून पाण्यामध्ये टाकून ठेवायचा, म्हणजे तो काळाही पडणार नाही आणि बटाट्यामध्ये स्टार्च वगैरे असतं ते निघून जातं. आता इथे मी 2 हिरवी मिरची घेतली आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट घेऊ शकता. आता इथे मी थोडेसे शेंगदाणे घेतले. शेंगदाणे छान मंद आचेवर खरपूस भाजून घ्यायचे. जास्त शेंगदाणे टाकायचे नाही, कारण शेंगदाण्यामुळे पण ॲसिडिटी होते. भाजलेले शेंगदाणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात दळून घ्यायचे किंवा खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घ्यायचे. इथे शेंगदाणे कुटून घेते. आता इथे शेंगदाणे कुटून झालेत आणि शेंगदाण्याचं आपलं कूट तयारही झाले. आता बघूया साबुदाणा भिजला की नाही ते. बघा, आपला साबुदाणा मस्त भिजून कसा फुलला आहे. आता साबुदाणा परफेक्ट भिजला कसं समजायचं? साबुदाणा घ्यायचा हातामध्ये आणि त्याला अलगद स्मॅश करून बघायचा. जर तो लगेच स्मॅश झाला तर आपला साबुदाणा परफेक्ट भिजलाय असं समजायचं. आता करूयात फोडणीची तयारी. फोडणीसाठी मी इथे 1 चम्मच तेल घेतलं आहे. तेल गरम झालं की त्यात बटाटा टाकायचा आणि बटाटा छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा. बटाटा शिजल्यानंतर त्यात हिरवी मिरची टाकायची आणि हिरवी मिरची छान तळेपर्यंत परतून घ्यायची. मिरची परतून झाल्यानंतर आता याच्यात मी सेंधा नमक टाकते आणि छान मिसळून घेते. काही जण काय करतात, साबुदाणा बनवताना शेंगदाण्याचं कूट डायरेक्ट तेलामध्ये टाकतात. त्यामुळे काय होतं, साबुदाणा सगळं तेल शोषून घेतं आणि आपण खिचडी कोरडी होईल म्हणून तेलाचा जास्त वापर करतो आणि खिचडी तेलकट होते. असं अजिबात करायचं नाही. शेंगदाण्याचं कूट हे साबुदाण्यामध्ये टाकायचं आणि मग तो साबुदाणा आपण फोडणीमध्ये टाकायचा. साबुदाणा परतून झाल्यानंतर आता इथे मी 2 चम्मच दूध टाकलं आहे. दुधामुळे साबुदाणा बराच वेळ मऊ राहतो. टिफिनमध्ये दिला तर तो चिवट वगैरे होणार नाही, म्हणून दूध आवर्जून टाकायचं. आता साबुदाणा मिक्स करून 2 ते 3 मिनिट छान वाफ काढून घ्यायची. इथे 2 मिनिट मीडियम गॅसवर साबुदाणा वाफवून घेतला आहे. बघा, आपला साबुदाणा छान वाफलेला आहे, कुठेही चिकटलेला वगैरे नाही. आता इथे आपली साबुदाणा खिचडी बनून तयार आहे. आता गरमागरम साबुदाणा खिचडी प्लेटमध्ये काढायची आणि खाऊन घ्यायचं. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.